मैत्रिणींनो, तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ पाहून जरूर सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर। नमस्कार सर्वांना, मी निकिता पिंगळे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू। तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते आता पाहूया। डिंकाचे लाडू बनवण्यासाठी मी पुढील प्रमाणे साहित्य घेतलेले आहे। अर्धा किलो खारी घेतलेली आहे, पाव किलो खोबरं घेतलेलं आहे आणि हे 350 ग्रॅम गूळ घेतलेला आहे कापून, 50 ग्रॅम बदाम घेतलेले आहे, 50 ग्रॅम सफेद तीळ घेतलेले आहे, 2 चमचे हलीम घेतलेले आहे, 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहे आणि 1 चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा जायफळ पावडर आणि सुंठ पावडर आणि 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे, 50 ग्रॅम काजू घेतलेले आहे कापून आणि 100 ग्रॅम गावठी तूप घेतलेले आहे आणि अर्धी वाटी मकाणे घेतलेले आहेत। तर आता ही खारीक मी बारीक करून घेणार आहे। तर मी कढई तापायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आता थोडंसं तूप टाकणार आहे। थोडंसं तूप घालून घ्यायचं कढईमध्ये। मेथी दाणे भाजून घेऊन आहे ना बारीक करून ते तुपामध्ये भिजत ठेवायचे। तर यामध्ये बदाम थोडेसे तुपामध्ये भाजून घ्यायचे। यामध्ये काजू पण टाकून घेते मी, काजू पण भाजायच्या। असे दोन्ही मिक्स करून घेते। हे आता खोबरं थोडं भाजून घ्यायचं। हे सफेद तीळ आहे ना ते सुद्धा भाजून घ्यायचे। सफेद तीळ म्हणजे सकाळी ना ते कच्चे सुद्धा खाल्लेले चांगले असतात। तर याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, तर ते खाल्ले पाहिजे सकाळी। जे 1 चमचा रोजचं खाल्लं ना तरी खूप चांगलं असतं। हळीम आहे ते सुद्धा भाजून घ्यायचे। हे मखाणे भाजून घ्यायचे। आता डिंक तळून घ्यायचा आहे चांगला। हे बघा, हे तुपातच तळून घ्यायचा। डिंक आहे ना तुपातच तळून घेतला ना तर चांगला होतो, तेलाचा अजिबात वापर करायचा नाही। हे बघा मस्त फुलायला लागलेला आहे। तीळ आहे ना वाटून घ्यायचे, त्यानंतर हे खोबरं वाटून घ्यायचंय आणि हे डिंक पण वाटून घ्यायचं आहे आणि हे मखाणे वाटून घ्यायचे। हे मखाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे। आता कढईमध्ये ना 2 चमचे तूप घालायचं। हे बघा असं 2 चमचे तूप घेतलं ना की तूप गरम झालं की गूळ वितळायला टाकायचा। गूळ कापून घेतलेला आहे मी, तो वितळायला ठेवायचा आहे। फक्त वितळून घ्यायचा आहे। बघा असं गूळ वितळायला लागलेला आहे, पाक बनवायचा नाही त्याचा, फक्त वितळायला ठेवायचा आहे। असं सगळं वितळलं ना तर गॅस बंद करायचा लगेच।
गूळ वितळलेला आहे. हे बघा आता गूळ वितळला आहे. ते गॅस बंद करून घ्यायचं लगेच. पाक तयार नाही झाला पाहिजे याचा. आता आपण याच्यामध्ये हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचंय. हे बघा हे सगळं साहित्य एकत्र करून घेतलंय. आता याच्यामध्ये खारीक पावडर मी बारीक करून घेतली. खारीक बारीक केली ना तर त्याची पावडर केली बारीक. बघा हे एकत्र करून घ्यायचं आहे. आणि ही वेलची पावडर, साखर टाकून थोडी वेलची वाटून घेतलेली आहे. आणि हे जायफळ आणि सुंठ पावडर सर्व एकत्र करायचं. आता हा गूळ जो आपण वितळून घेतलेला आहे ना तो गूळ याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. हे बघा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं गरम आहे. गूळ गरम आहे तर असं चमच्याने वगैरेच मिक्स करायचं, नाहीतर गूळ हातातला चिकटणार. हे बघा हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आणि आपल्याला आता छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे. हे असे हे बघा पटापट बांधले जातात. हे बघा अशी लाडू बांधून घ्यायचे. तर याप्रमाणे मी आता सर्व लाडू करून घेणार आहे. हे बघा असं मस्त गोल गरगरीत आपला लाडू तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.